शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। लक्ष्मी वेंकटेशा गोविंदा गोविंदा गोविंदा। परमपूजनीय सद्गुरूंच्या कृपेने श्री विष्णू सहस्रनाम या दिव्य स्तोत्रातल्या भगवान श्री विष्णूंच्या 1000 नावांचा आपण क्रमाक्रमाने विचार करतो आहोत। प्रत्येक श्लोकात जेवढी नावं असतील त्या श्लोकांच्या अनुषंगाने आपण नावं पाहतो आहोत। आज आपल्यासमोर जो श्लोक आहे 23 क्रमांकाचा श्लोक आहे। श्लोक म्हणू आपण आधी म्हणू आणि मग त्यातल्या 9 नावांचा क्रमाक्रमाने आपण विचार करू। गुरुर्गुरुतमो धाम सत्य सत्य पराक्रमः निमिषो निमिषस्रग्वी वाचस्पतिरुदारधी। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। सगळ्यात पहिलं नाव क्रमाने या श्लोकातलं 1 क्रमांकाचं गुरु हे आहे। साधारणपणे जे परमार्थाच्या क्षेत्रात जी माणसं आहेत त्यांना गुरु हा शब्द माहिती आहे। प्रत्यक्ष अनुग्रहित असले तरी नसले तरी, कारण अनुग्रहाची अजून त्यांची वेळ यायची आहे, भाग्योदय व्हायचं आहे, म्हणून गुरूंचा लाभ अजून नाही आहे। पण तरी देखील जे पारमार्थिक क्षेत्रात वावरणारे किंवा आपल्या घराण्याच्या कुलपरंपरेप्रमाणे आई वडील आजी आजोबा यांच्याकडून गुरु हा शब्द आपण नक्की ऐकलेला आहे। किमान निदान जी हे मालिका श्रवण करतात सर्वांना माहिती आहे, सगळ्यांच्या परिचयात हा शब्द आहे आणि अनेक जण अनुग्रहितही आहेत। त्यावेळेला गुरु शब्द नुसता माहीत असून नाही, त्याचं महत्त्वही सर्वांना माहिती आहे। पण इथे भगवान श्रीकृष्णांचं एक नाव गुरु असं आहे या श्लोकातलं पहिलं। आणि त्याचं कारण असं आहे, ही सगळी भगवान विष्णूंची नावं आहेत, ते ईश्वर भूमिकेत आहेत। गुरु हे नाव जे आलेलं आहे पहिलं, हे ईश्वरवाचक नाव आहे। कारण निर्गुण निराकार परमात्मा तो काय गुरु बिरू नाही कोणाचा, तो नाही होऊ शकत सद्गुरू वगैरे, कारण तो येतच नाही, अवतारच घेत नाही। ईश्वर रूपात जेव्हा येतो आणि प्रत्येक जीवाचा साक्षात गुरु श्री गुरु हे ईश्वरच आहे। मग प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार देहधारी गुरु कोणाच्या जीवनात कोणते यावे ही सगळी योजना ईश्वराची ठरलेली असते आणि त्याप्रमाणे प्रत्येकाला देहधारी गुरूंची वेगळी वेगळी प्राप्ती होईल। पण गुरु शब्दाप्रमाणे विष्णूंचं किंवा श्रीकृष्णाचंही नाव म्हटल्याप्रमाणे ईश्वरच सगळ्या जीवांचा साक्षात गुरु आहे असं वेदांताचं वचन आहे। आणि तो 2 भूमिकांनी कार्य करतो। याच्या आधीच्या श्लोकात आपण थोडा विचार केला होता। ईश्वराचे 2 अवतार आहेत मानलेत शास्त्राने, एक शस्त्रावतार असतो आणि एक शास्त्रावतार असतो। शस्त्रावतार म्हणजे जसं राम अवतारामध्ये भगवंताने धनुष्य घेतलं, कृष्ण अवतारात कौमुदी गदा सुदर्शन चक्र, हे दुष्टांच्या संहाराकरता भगवंत आयुध वापरतात आणि शस्त्र वापरतात म्हणून ते शस्त्रावतार मानले गेले। अवतारच आहेत यात वादच नाही, ते ईश्वराचे अवतारच आहेत, ते प्राधान्याने शस्त्रावतार आहे। आणि एक अवतार भगवंतांचा असतोय शास्त्रावतार। शास्त्रावतार कृष्णाचा शास्त्रावतारही आहे, कारण भगवद्गीतेचा उपदेश आहे। 11व्या स्कंदात उद्धवांना उद्धवगीतेचा उपदेश आहे। जेव्हा बोधभूमिकेत ईश्वर येतात, ईश्वर जेव्हा बोधभूमिका किंवा उपदेश किंवा शिष्याचा उद्धारासाठी तळमळीने काहीतरी त्याला मार्गदर्शन करण्याकरता येतात। आपल्या इथे गुरुगीतेमध्ये श्लोक आहे, अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितमेव तस्मै श्री गुरवे नमः। अज्ञान तिमिरांधस्य,
अज्ञानाचा अत्यंत दाट अंधकार या जीवाच्या वरती एकंदर आवरण रूपाने आहे. तो निवृत्त करणं ज्यांची योजना आहे, ज्यांचं कार्य आहे. विघडले देव आणि भक्त जीवशिवपणे द्वैत, त्या गुरु शिष्या एकांत करीतो सद्गुरू श्रीरामशी दासबोधात रामदास स्वामींनी ओवी लिहिली आहे. ते करण्याकरता बोधभूमिकेत ईश्वर येतो, बोध करतो. तो प्रत्यक्ष ईश्वर सगुण साकार होतो आणि एक कुठल्या तरी संत किंवा सद्गुरूंच्या देहात प्रवेश करून किंवा आधी त्या व्यक्तीच्या देहात प्रवेश करून मग त्याला सगळं जग सद्गुरू म्हणतं. पण ते बोध करण्याकरता येतात. ते दोन्ही प्रकारचे बोध करतात. गुरु भूमिकेमध्ये जीवाला दोन्ही बोध, ऐहिक पारलौकिक दोन्ही बोध करण्याचं सामर्थ्य आणि ही भगवंताची दोन्ही करण्याची क्षमता आहे. लौकिक बोधही करतात ऐहिकाचा, ऐहिक नीट असण्याकरता. जयाचे ऐहिक धड नाही तयाचे परत पुससी काही. म्हणून ऐहिक किंवा भौतिक जीवन हे सुद्धा श्री गुरूंच्या कृपेने चांगलं तसा उपदेशसुद्धा ते करतात. आणि पारलौकिक उपदेश करतात तर गुरूंचं कार्यच आहे, तो तर करणारच ते. पण एकाएकी एखाद्या शिष्याला, नवख्या शिष्याला सगळा पारमार्थिक बोध पचणं अवघड आहे. त्यासाठी त्याला उत्तम अधिकारी व्हावं लागेल. पहिल्यांदा गुरु त्याला अगदी बद्धावस्थेपासून हळूहळू प्रगत करून साधक दशा देतील, काही साधन देतील. मग त्यांनी ते केलं. हे जरी देहधारी गुरु करत असले तरी जीवाचा साक्षात गुरु ईश्वरच असल्यामुळे या ठिकाणी गुरु हे जे नाव आलेलं आहे, भगवान श्री विष्णूंचं पहिलं नाव, हे गुरु त्या अर्थाने आहे. ज्ञानोपदेशक त्यांना म्हटलं आहे. त्यांची व्याख्या करताना 11 स्कंदामध्ये 9 योगीश्वरांचा आणि निमिराजाचा जो संवाद आहे, त्यात त्यातल्या भावानी, 9 भावांपैकी एका भावानी कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध आणि पिप्पलायन त्यातल्या प्रबुद्धांनी श्री गुरूंची माहिती खूप छान गायली आहे. सगळ्याच ग्रंथांमध्ये आहे. दासबोधात आहे, ज्ञानेश्वरीत आहे, एकनाथी भागवतात आहे, गुरुगीतेत आहे, सगळीकडेच आहे. गुरुचरित्रात आहे. गुरूंची महती आहे. पण गुरु म्हटलं की साक्षात तो ईश्वर आहे असं लक्षात ठेवायचं. कुणाला देहधारी गुरूंची जरी प्राप्त झाली तरी माझे सद्गुरू हे साक्षात ईश्वर आहे ही धारणा, ते साक्षात विष्णू आहे ही धारणा नेहमी शिष्याने बाळगायची आहे. म्हणून या ठिकाणी पहिलं नाव जे आपण विचार करतो आहोत ते गुरु हे नाव. गुरुतमानंतर पाहू. गुरु हे पहिलं नाव भगवंतांचं या श्लोकातलं आहे. माऊलींची ज्ञानेश्वरीत 18व्या अध्यायात एक सुंदर ओवी आहे. गुरूंचं नेमकं कार्य तिथे सांगितलं आहे. ईश्वराला गुरु नाम का दिलं भीष्मांनी? कारण तो ज्ञानोपदेशक आहे आणि तो देणार उपदेश त्यांनी शिष्याला म्हणजे जीवाला ज्ञान होणारच. म्हणून अशा अर्थाची एक ओवी 18व्या अध्यायात माऊलींनी सुंदर वर्णन केलं आहे. गुरु तेथे ज्ञान, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आथी जैसे श्रीराम. गुरूंनी उपदेश केल्यानंतर गुरु तेथे ज्ञान होणारच. कारण स्वयं जे ज्ञानाचा कुरुठा ते तर सेवा हा दारवंठा, तो साधन करून घेईल सुवटा वळंगोनी श्रीराम. मग त्यांना वळंगोनी कसं प्राप्त करून घ्यायचं, तेथं सेवा हा दारवंठा, ही प्रक्रिया पुढे आहे. आपण गुरु शब्दाचा फक्त अर्थ पाहतो. त्यासाठी साधन देतील. शिष्यांना गुरूंची सेवा करावी लागेल आणि त्यानंतर ते गुरु प्रसन्न होऊन त्याला आत्मबोध सगळ्यात शेवटी करतील. असा एकंदर गुरूंच्या अर्थाचा अर्थ आणि गुरूंची भूमिका आहे. म्हणून ते नाव भगवान विष्णूंना किंवा श्रीकृष्णाला या ठिकाणी सगळ्यात पहिलं नाव म्हणून या श्लोकातलं व्यास महर्षींना दिलेलं आहे. गुरु म्हणजे ज्ञानदाता. गुरु दातारे, गुरु दातारे. कोणतं ज्ञान देणार? दोन्ही, लौकिक पारलौकिक दोन्ही. पण मुख्यतः त्यांचं काम पारलौकिक ज्ञान देणं हेच आहे. पण एकाएकी कोणाला झेपणार नाही म्हणून आधी सोप्या सोप्या शब्दामध्ये साधन काय देणार. साधन दिल्यानंतर त्याच्या अंतःकरणाच्या शुद्धीकडे त्याची वाटचाल होणार. आणि अंतःकरणाची शुद्धी एकदा झाली की तिथे मग नाही काळा वेळ तयार लागे. तिकडनं वेळ नाही आहे, वेळ इकडनं आहे. या सगळ्या प्रक्रिया गुरुशिष्य संबंध रूपाच्या आहेत. आपल्याला इतका विस्ताराने विचार नाही करायचा आहे. पण फक्त गुरु हा पहिला नाव या श्लोकातला आलेला आहे. त्याच्या अनुषंगाने आपण थोडासा विचार करण्याचा प्रयत्न करतो आहोत. रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकात लिहिलं की हे गुरूंशिवाय शक्यच नाही.
या संपूर्ण जगामध्ये एक गुरुतत्व असं आहे, ईश्वर असा आहे की जे गुरूंशिवाय ते ईश्वर तत्व आकलन होणारच नाही आहे. त्याला रामदास स्वामी त्या देवाच्या भूमिकेला देव जाणून घ्यायचा आहे ना, समजून घ्यायचं आहे, देवापर्यंत जायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे. म्हणून जगी थोरला देव तो चोरला असे. छान श्लोक आहे म्हणायच्या सोबत, 2 चरण म्हणून फक्त. जगी थोरला देव तो चोरला असे, गुरु वीण तो सर्वथा ही न दिसे. इतकं या गुरु शब्दाची थोडक्यात व्याप्ती आपण पाहतो. आपल्याला विस्ताराने विचार करता येईल, आपण तो करावा. पण पहिल्या या श्लोकातलं नाव गुरु आलं आहे म्हणून त्या ठिकाणी या ठिकाणी आपण थोडासा विचार केला. अगदी प्रत्यक्ष ईश्वर जेव्हा अवतार घेऊन येतो, वास्तविक ईश्वर गुरु सर्व जीवांचा आहे साक्षात, पण अवतार घेऊन जेव्हा येतो तेव्हा तो सुद्धा असं वर्तन करून दाखवतो अवतार की मी पण गुरु करतोय. कृष्ण गुरु सांदीपन किंवा रामांना वसिष्ठांनी उपदेश केला. वास्तविक राम हे ईश्वरच तर आहेत, पण मनुष्य तनु धारण करून आले, मानव वेश धारण करून आले आणि मनुष्य देहात आल्यानंतर साधना करून गुरूंची प्राप्ती करून त्यांची सेवा करून आत्मज्ञान कसं मिळवावं याचा वस्तुपाठ श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनी ठेवला आहे. म्हणून सर्व अभंगांमध्ये संतांनी वर्णन केलेले आहेत. कृष्णगुरु सांदीपन, परब्रह्म दाविले की वसिष्ठांनी रामांना दिलं, तुकोबांचा अभंग आहे, सर्व संतांचे. पण त्यावेळेला अवतारात आल्यानंतर सुद्धा ईश्वराला स्वतः गुरुपदिष्ठ मार्गाने जावं लागतं आणि गुरूंकडूनच आत्मज्ञान ग्रहण करून घ्यावं लागतं. ही गुरूंची किमया आहे, हे गुरूंचं कार्य आहे. म्हणून गुरु शब्दाने इतक्या कार्याची व्याप्ती आपल्यासमोर येते समजून घेताना. म्हणून या श्लोकातला गुरुर्गुरुतमो धाम सत्यसत्य पराक्रमः या पहिल्या चरणामध्ये एकंदर 5 नावं जी आहेत त्यातलं पहिलं नाव आपण थोडक्यामध्ये चिंतन करताना गुरु शब्दाची व्याप्ती आणि अर्थ पाहण्याचा प्रयत्न केला. दुसरं नाव या श्लोकामधलं गुरुतम असं आहे. गुरु शब्दाचा अर्थ तो ज्ञानाने संपन्न आहे. गुरु शब्दाचा अर्थ तो संपन्न असल्याशिवाय इतरांना ज्ञान संपन्न करील का? तिथे सगळं जे ज्ञानाचा कुरुठा म्हटला आहे माऊलींनी, संपूर्ण ज्ञान संपन्नता, आणि त्याला गुरुतम का म्हटलं आहे? ही एक डिग्री आहे त्या गुरुतम, गुरुपेक्षा गुरुतम. आणि ह्या सर्व गुरूंपेक्षाही गुरुतम सर्वात श्रेष्ठ गुरु आहेत. जसं ब्रह्मदेव आहेत, कमी ज्ञान संपन्न आहेत का? ईश्वरच आहेत. पण ब्रह्मदेवांना सुद्धा उपदेश ज्यांनी केला ईश्वरांनी केला आहे बरं का. 2 स्कंदात श्रीमद भागवताच्या श्री भगवान वाचा असा आहे, श्री भगवंतांनी ब्रह्मदेवांना चतुश्लोक भागवताचा उपदेश केला आहे. मग तिथे विष्णू गुरु भूमिकेत गेलेत आणि ब्रह्मदेव ईश्वर असून जीव भूमिकेत गेले आहेत. कारण त्यांना ज्ञान देणारे तिथे विष्णू आहेत किंवा ते श्री ब्रह्मवाचा. मग पुढे ब्रह्मदेवानी नारदांना सांगितलं. पण सर्व संपन्नतांपेक्षाही जो ज्ञानी आहे, सर्व विद्यावंतांपेक्षा जो विद्यावंत आहे. म्हणून पुढची एक डिग्री गुरुतम, तो सर्व गुरूंपेक्षा तम म्हणजे जास्त ज्ञानी आहे, सर्वात ज्ञानी आहे आणि सर्वांना सगळ्या विद्या शिकवू शकतो. स्वतः ईश्वर सगळं करू शकतो. पण मानवदैवत आल्यानंतर असं वर्णन आहे भागवतात की भगवान श्रीकृष्ण आणि बलराम सांदीपनींच्या आश्रमात उज्जैनात 64 दिवस 14 विद्या 64 कलांचं अध्ययन केलं. अहोरात्र चतुष्षष्ट्या समतो तावती कला, हा असा श्लोक आहे. गुरुतम, जितके गुरु म्हणून आहेत, ज्ञानी आहेत. ब्रह्मदेव गुरु आहेत अनेकांचे, त्यांचा मुलगा नारद आहे, तोही गुरु आहे पुष्कळ. म्हणजे ध्रुवाचन प्रल्हादाचे गुरु नारद आहेत. पण या सर्व गुरूंपेक्षा जो गुरुतम म्हणजे तरतम भावानी, तम भावानी, तिथे तरतम भावानी सर्वांपेक्षा श्रेष्ठ असा गुरु म्हणजे गुरुतम, या अर्थाने तो अर्थ आपण घ्यायचा आहे. सर्व विद्यावंतांमध्ये वरिष्ठ, सर्व ज्ञानवंतांमध्ये वरिष्ठ, ज्ञानसंपन्नांपेक्षा अत्यंत वरिष्ठ असा आचार्यांनी अर्थ केला आहे. म्हणून गुरुतम. पुढचं नाव या श्लोकातलं 3 क्रमांकाचं आहे धाम. धाम आपल्या परिचयाचा शब्द आहे. पुष्कळ झालं आपल्या घराला नावं देताना नावं देतात. साकेत धाम, वैकुंठ, आपल्या घराला नावं देतात लोक असे की ज्यांचे जे रामभक्त आहेत ते म्हणतात ते रामाचं घर आमचं नाही आहे.
साकेत धाम, साकेत म्हणजे अयोध्या, तसं नाव देतात. कोणी द्वारकाधीशाचे भक्त आहेत तर द्वारका धाम अशा घरांना नावं पुष्कळ आहेत. धाम म्हणजे घर, निवास, आश्रयस्थान, अशी धाम शब्दाचे संस्कृत भाषेमध्ये अर्थ आहेत. आश्रयस्थान, घर तर आहेच. रामदास स्वामी तर म्हणतात की त्यांच्या साधना पूर्ण झाल्यानंतर ते राहायला कुठे गेले. कोणी विचारलं असेल शिष्यांनी. रामदास स्वामी म्हणाले, आम्ही कुठे राहायला गेलो सांगू तुम्हाला. साधनावस्थेनंतर झाले साधनाचे फळानंतर आम्ही राहायला कुठे गेलो माहिती आहे. आम्ही वस्ती केली रामी, आस्था नाही देहधामी. हे देह एक गाव आहे, शरीर आश्रय आहे. आम्ही या देहाचा आश्रय सोडून म्हणजे देहबुद्धी सोडून पूर्णपणे साधना संपल्यानंतर ती संपली. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ. निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम. यानंतरचा अभंग आहे, आम्ही वस्ती केली रामी. रामी याचा अर्थ रामाजवळच नाही, रामी म्हणजे रामामध्येच, त्याच्या अंतःकरणात नाही. आम्ही वस्ती केली रामी हे ऐक्यता दर्शक वाक्य आहे रामदास स्वामी. आम्ही रामरूपच झालो. आम्ही वस्ती केली रामी, आस्था नाही देहधामी. धाम शब्दाचा अर्थ आश्रयस्थान असा असतो. आणि संपूर्ण जीवांचं परम आश्रयस्थान, परम आश्रयस्थान. मध्ये मध्ये आश्रय बदलतात. जीव आपल्या कर्तृत्वानी, संबंधितेनी, ज्ञानानी, वैभवानी, पैशानी, धनानी आपले आश्रयस्थानं बदलतो. तर पुण्यामध्ये एक फ्लॅट आहे, दुसरा घेतो आपण, दुसराने तिसरा घेऊ. 3 फ्लॅट मुंबईत असूनही पुण्यात असून बदली मुंबईला झाली, तिथे एक आश्रयस्थान आपण घेतो. अजून जशी गरज असेल, कुटुंबाची गरज असेल, आपली गरज असेल, त्याप्रमाणे आपण आश्रयस्थानं बदलत जातो. त्या जुन्या घरांची मालकी पण कदाचित आपल्याकडे राहते, काहींची राहत नाही, भाड्यांची असतात, सोडून देतात. आश्रयस्थान बदललं, पुढचं आश्रयस्थान. जन्मभर मनुष्य पुष्कळ ठिकाणी असा जातो. प्रत्येकाने आपल्या जीवनाचा विचार केला तर काही अपवादात्मक उदाहरणं सोडली तर प्रत्येकजण लहानपणापासून तर आपल्या वृद्धावस्थेपर्यंत 8-10 आश्रयस्थानं बदलतो. इतकी आपली घरं होतात. पण भगवंतांचं हे नाव या श्लोकातलं धाम जे आहे हे परम आश्रयस्थान आहे असं आचार्यांनी भाष्यात लिहिलं आहे. परम आश्रयस्थान, परम आश्रयस्थान म्हणजे तिथे गेल्यानंतर आता पुन्हा 5 BHK पाहायची गरज नाही आता, कारण तिथे सगळंच मिळणार आहे. ते आनंदाचं स्थळ आहे, संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत. किंवा भगवद्गीतेने याचं छान वर्णन केलं आहे की जिथे गेल्यानंतर पुन्हा दुसरं आश्रयस्थान नाही शोधावं लागत. आनंदाचे डोळे होऊन जातं. म्हणून यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ते माझं धाम आहे असं भगवद्गीतेत भगवान बोलतात. परम आश्रयस्थान, धाम, घर हे भगवंतांचं नाव दिलं आहे की एकदा तिथे जाऊन गेलो. आणि खरं जाणं येणं शब्द आपण व्यवहार असताना वापरतो आहोत, पण जाणं येणं नाही, तेच होणं. तिथेच राहणं म्हणजे तिथे तेच होणं, त्याच्याशी ऐक्यात जाणं. म्हणून आमच्या इथे कैवल्य उपनिषदात श्रुती येते पहा. सूक्ष्म ते तत्व आहे, महान असेल पण सूक्ष्म आहे. सूक्ष्मात सूक्ष्मतरं तत्वं तत्, ते तत्व सूक्ष्मात सूक्ष्मतरम आहे. पण इथे श्रुती संपत नाही. श्रुती संपते त्वमेव तत्, तू तेच आहेस. आणि ते परम आश्रयधाम सगळ्यांचं आहे, सगळ्यांचं आश्रयस्थान ते आहे. मग तिथून येणं नाही तर यद्गत्वा न निवर्तन्ते. मग तिथे एकदा पोचलं म्हणजे ऐक्यात झालं. पोचलं म्हणजे असं अंतर 1000 किलोमीटर, 5000 किलोमीटर असं अंतर नाही आहे. ते अंतर अविद्येचं आणि विद्येचं आहे. ते अंतर देहबुद्धीचं आणि आत्मबुद्धीचं आहे. ते जागच्या जागीच होणाऱ्या घटना आहेत सगळ्या. असं की आपण ज्याला अंतर मानतो डिस्टन्स वाईज किलोमीटर्स माहीत, असं अंतर नाही आहे. ते इथेच आहे, ते धाम इथेच आहे. पण जागा चुकलाशी, तुझे आहे तुझं पाशी, परंतु जागा चुकलाशी. आणि त्यामुळे भगवंतांचं हे नाव द्वितीय या ठिकाणी जे आहे ते आश्रयस्थान अर्थाने एक आहे. आचार्यांनी याला अजून एक अर्थ दिला आहे की तो आश्रयस्थान तर आहेच, पण त्याचबरोबर सगळ्या जीवांचा अत्यंत मोलाचा आधार भगवान आहे. मजबूत आधार आहे, अत्यंत मजबूत, न हलणारा, न डळमळणारा. की त्यांच्याशी एकदा ऐक्यात गेलं की या जीवाचा जीवपणा जातो आणि भगवंतांशी ऐक्यात जाऊन धामात तिथे त्यांच्याजवळच त्यांच्या स्वरूपात एकरूप होऊन राहायला लागतो. मजबूत आधार आहे सर्व जीवांचा, सर्वांचा सर्वात शेवटी तोच आहे. सर्व जीवांच्या सर्व कामनांचा, इच्छांचा
अंतिम आधार भगवानच आहे. तिथे संपूर्ण जातात कामना, म्हणून अंतिम आधार म्हटलं आहे. आधार शब्द समजून घेण्याकरता काही आपण एखादा व्यावहारिक दृष्टांत पाहू. जसं खूप धान्य पिकलं की शेतकऱ्यांच्या घरचा जर साठा संपला की साठवण संपलं तर ते शहरामध्ये नेतात आणि गोडाऊन्समध्ये ठेवतात. काही वस्तू अशा असतात की त्या गोडाऊन्समध्ये ठेवता येत नाही, जसं बटाटे आहेत किंवा काही कडक धान्य, फळं इत्यादी आहेत, ते कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवावं लागतात. त्या कोल्ड स्टोरेज किंवा गोडाऊन्स किंवा वेअर हाऊसेससुद्धा त्याला एक नाव आहे. हे सगळे गोडाऊन्सचेच प्रकार आहेत. थंड गरम पदार्थ, फळावळं, धान्य, साखर, त्या पदार्थाच्या एकंदर रचनेप्रमाणे ही वेगळी रचना जी आहे, हे सगळे त्याचे आधार आहेत की खूप काळपर्यंत कदाचित पुढच्या वर्षी जर अवर्षण पडलं तर जनतेला मग नाही मिळणार हे. म्हणून सरकारतर्फे व्यवस्था करून त्या सर्व पदार्थांचं, धान्यांचं एक आश्रयस्थान शोधावं लागतं की तिथे ते खराब होत नाही, ते मजबूत असतं. तिथे पावसाची भीती नाही, उन्हाची भीती नाही, सडण्याची भीती नाही, तिथे उंदरांची भीती नाही, सगळ्या व्यवस्था असतात आणि त्यामुळे ते धान्य सुरक्षित राहतं. तो परम आधार त्या धान्याचा आश्रयस्थान हे गोडाऊन, वेअर हाऊसेस किंवा कोल्ड स्टोरेजेस होऊ शकतात ना. फक्त दृष्टांत यासाठी आपण पाहिला. त्याप्रमाणे सर्व जीवांचं परम आश्रयस्थान, ज्या ठिकाणी गेल्यानंतर जीव सुरक्षित राहतो. सुरक्षितही राहत नाही खरं म्हणजे, पुन्हा जीव म्हणून परत येणारच नाही आहे तो सुरक्षित तर नाही, तिथे भगवंताशी ऐक्यात जातो. म्हणून भगवंतांचं एक नाव धाम असं आहे. सकल जीव जेव्हा प्रलयाचा विचार करू आपण, प्रलयाकाळी जेव्हा सकल जीव त्यांच्या वासनांसह धाम का नाव आलंय याचा विचार करतो आपण. धाम, गुरुर्गुरुतमो धाम, घर. जीवाजवळ अनेक वासना असतात, कर्म करत राहतो, वासना शिल्लक राहतात. मग प्रलयाची वेळ येते, मग सर्व सकल जीव, प्रलयकाळी जितके जीव विद्यमान असतात त्या सकल जीवांच्या वासनांचे पुंज तर संपले नाही, कामना संपलेल्या नाहीत. मग हे सगळं प्रलय तर झालं आहे, ही सगळी वासना कुठे जातील? ह्या सगळ्या वासनासुद्धा जीव सुखरूप होऊन सुद्धा तिथे धाममध्ये जाईल किंवा सुखरूप नाही झाला आहे पण प्रलय झाला आहे असे कल्पना करू. दोन गोष्टींचा विचार करतो आपण. आपणहून सुखरूपतेत जर साधनेने गेला तर तो ऐक्यात जाईल, आणि असा सुखरूप न झालेला, साधना पूर्ण न झालेला, कामनांचा आणि वासनांचा परिपाक शिल्लक असलेला, ते सगळं कुठे जातील? त्याचंही आश्रयस्थान परमात्माच आहे. आणि सगळ्या जीवांचं, सगळ्या वासनांचा पुंज परमात्मा जेव्हा सृष्टी आपल्यात विलीन करतात, बीजम तदहम अर्जुन भगवान गीतेत म्हणाले, ते सगळं बीज रूपाने आपल्या हृदयाकाशात भगवान साठवून ठेवतात. एका बिंदू मात्रेनं. काय भगवंतांचं काय वर्णन करावं? किती जीव आहे सृष्टीमध्ये, किती माणसं आहेत, किती हत्ती आहेत, किती वाघ आहेत, किती मुंग्या आहेत, अनंतकोटी ब्रह्मांड आहेत, इतके जीव, इतक्यांच्या वासना त्या इथे बिंदू मात्राने ठेवायच्या. काय परमात्मा नावाची चीज आहे. आणि हे सगळं जिथे सुरक्षित राहतं त्याला धाम म्हटलं आहे. आश्रयस्थान, मजबूत आधार, म्हणून आश्रयस्थान अतिशय मजबूत असं. आणि भगवान भगवद्गीतेत म्हणाले, जेव्हा उत्पत्तीची वेळ येते म्हणजे सृजनाची पुन्हा वेळ येते, प्रकृतीं स्वामवष्टभ्य संभवाम्यात्म मायया आणि मग यदा धर्मस्य ग्लानी. प्रकृतीं स्वाम अभिष्टभ्य, मी प्रकृती, मी तिचं अधिष्ठान रूप आहे, मी तिला कार्य करायला लागतो. स्वाम अवष्टभ्य आणि संभवाम्यात माया, मी स्वतः सगळी उत्पत्ती पुन्हा करतो असं वर्णन भगवान करतात. 4थ्या अध्यायात हा श्लोक येतो. आपण धाम शब्दाचा अर्थ पाहताना हे चिंतन करण्याचा प्रयत्न केला. भगवंतांचं पुढचं नाव या श्लोकातलं आहे 4 क्रमांकाचं सत्य. हे तर सर्वांच्या परिचयाचं आहे. सत्य म्हणजे खरं, खरं भाषण, खरं बोलणे, याला आपण सत्य म्हणतो. पण सत्यवस्तूचा, सत्य शब्दाचा खरा अर्थ कधीही न बदलणारी वस्तू, कधीही न बदलणारी, कधी क्षिती न होणारी, त्याच्यात घटही होत नाही, झिजही होत नाही, ती वाढतही नाही, कमी होत नाही, जशी तशी राहते, त्रिकाला बाधित राहते. काल जशी आहे तशीच, आज जशी आहे तशीच, उद्या, जिचं स्वरूप कधीही बदलत नाही कालाप्रमाणे. नाही तर बहुतेक सगळ्या वस्तू
एक परमात्मा सोडून सगळ्या वस्तू, अहो काल आणलेली बटाटे आणि टमाटे आज सडून जातात. आता आम्ही कालच आंबे आणले आणि आतातला एक आंबा सडला आज. काल आणायचे उद्या तीनही काळ सगळ्या भौतिक वस्तू कोणत्याच टिकत नाही. इथला चंद्र तो क्षयरोगी, उदय होत असता लागी, माऊलींनी वर्णन केलं आहे. चंद्रालाही क्षय आहे. इथं सगळं क्षय होणार. जे जे दिसतं ते जातं ना. यद दृष्टंतन नष्टम, सर्वांना क्षय आहे. हे सत्य नाही आहे. म्हणून सत्य शब्दाच्या विरुद्ध वेदांताचा शब्द मिथ्या असा आहे. जे काही काळ भासतं पण नसतं, पण भासतं का नाही? ही सृष्टी नाहीच आहे, हो झालेलीच नाही असं मानलं वेदांतानी. ती मिथ्या आहे, सत्य नाही आहे. सत्य फक्त एक वस्तू आहे, तिला परमात्मा म्हणतात. म्हणून तुकोबरायांचा अभंग आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. एकच वस्तू सत्य आहे आणि मिथ्याचा खूप मोठा पसार आहे. मिथ्या खूप आहे, सत्य वस्तू एकच आहे. म्हणून परमात्म्याचं नाव या ठिकाणी सत्य आहे. श्रीकृष्ण अवतारामध्ये जेव्हा भगवान स्वेच्छेने अवतार धारण करताना वसुदेव आणि देवकींच्या आईवडील त्यांना निवडलं. मग वसुदेवांच्या माध्यमातून देवकीच्या गर्भात गेले सूक्ष्म रूपाने. ब्रह्मदेव आले आणि ब्रह्मदेवांनी श्रीकृष्णांचं त्या ठिकाणी स्तवन केलं. गर्भस्तुती त्याला म्हणतात. मथुरेतल्या कारागृहाला परिक्रमा केल्या आणि त्यानंतर वसुदेव देवकीला वंदन केलं. वसुदेव देवकीच्या गर्भाकडे पाहिलं. भगवान आहे तिथे शेषशाही चतुर्भुज परमात्मा. ब्रह्मदेवाने ओळखलं ते ईश्वरच आहे. आणि त्यांच्यात होते तोंडी 5 श्लोक आहेत गर्भस्तुतीचे. सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम सत्यस्य योनिम निहतंच सत्ये सत्यस्य सत्यमृत सत्यनेत्रम सत्यात्मकात्वाम शरणम प्रपद्ये. सगळं सत्य 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 असं वाटतं. फार अर्थपर आहे. वेदांताचा श्लोक आहे, चिंतनाला छान आहे. पण सगळ्या चरणांमध्ये सत्य 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 सत्य. कृष्णाला म्हटलं आहे, कृष्ण परब्रह्म वस्तू आहे, ती देवकीच्या उदरी येते आहे. आणि म्हणून ब्रह्मदेवांच्या तोंडी 5 श्लोक याला गर्भस्तुती म्हणतात. दशमस्कंदातल्या 2 अध्यायामध्ये ती स्तुती येते. मग 3 अध्यायात भगवंतांचं प्रगतीकरण जन्म अवतार होत असतोय. सत्य वस्तू परमात्मा आहे, बदलत नाही, तशीच राहते. भगवान स्वतः चतुश्लोक भागवतात म्हणाले, अहमेवा समेवाग्रे नान्यत यत् सदसत्परम पश्चादही यदेतच्च यवशिष्येत स्वस्म्यम. मीच आहे, दुसरं कोणी नाही आहे. कालही होतो, आजही उद्याही आहे आणि मी कधीही संपणार नाही. अविनाशी तु तद्विद्धी येन सर्वमिदं ततं. भगवद्गीता. अविनाशी तु तद्विद्धी. असा अविनाशी पदार्थ म्हणजे सत्य पदार्थ जगात एकच आहे, जे श्रीकृष्णांचं नाव आहे. आणि म्हणूनच आपल्याला सांगतो मी, आपल्या धर्माचे श्रीमद भागवत 1ल्या स्कंदामध्ये एक कथा येते. परीक्षितीने वृषभरूप धर्म म्हणजे धर्माने वृषभाचं रूप घेतलं. रूपक कथा आहे. तो लंगडत चालला होता वृषभ. 4 पाय असतात बैलाला. वृषभ म्हणजे बैल. 4 पाय. त्या 4 पायांची नावं दिली आहेत भागवतात. रूपक कथा आहे. सत्य, शौच, दया आणि दान. पुन्हा म्हणतो, सत्य ज्याचा विचार आपण करतोय. शौच म्हणजे पवित्रता अत्यंत. दया आणि दान ही धर्माची 4 पाय आहेत. त्यावेळी 3 पायांनी तो वृषभ म्हणजे धर्मपुरुष लंगरतो आहे. हे परीक्षितीने पाहिलं, थांबलं आणि एक दुष्ट माणूस त्यांना चापकाने मारतोय. तो कली आहे. रूपकात्मक संवाद आहे. पण बैल 3 पायांनी लंगडतो आहे, याचा अर्थ कलियुगात धर्माचे 3 पाय अधू झाले आहेत. पूर्ण तुटलेले नाहीत, पण तो लंगडतोय 3 पायांनी. एक चांगला आहे. जो चांगला पाय तो सत्य नावाचा आहे. सत्य, शौच, दया आणि दान हे धर्माचे 4 पायांपैकी 3 पाय कलियुगात क्षीण झाले आहेत. गलितगात्र झाले आहेत, नाजूक झाले आहेत. म्हणून तो मारतो आहे. आणि नंतर असं वर्णन आहे की कलीचा निग्रह असं या अध्यायाचं नाव आहे. 16वा अध्याय तो 1ल्या स्कंदामध्ये. आणि त्यामध्ये परीक्षितीचं फार सुंदर भाषण त्याला उद्देशून आहे. धर्माचं पण चांगलं भाषण आहे. आणि परीक्षितीने त्याला जीवदान दिलं. त्या कलीलासुद्धा मारलं नाही. त्याला राहण्याकरता 4 स्थानं दिली. असं इत्यादी इत्यादी आहे. पण भगवंताचा एक पाय जो चांगला तिथे होता तो सत्याचा पाद आहे. त्याचं कारण असं श्रोते हो, इतर 3 पाय
काले नेह महता योगो नष्ट परंतप गीता सांगते ना. 3 पाय जरा लंगडे होतात धर्माचे, पण धर्माचा सत्य नावाचा पाय हा कधीही क्षीण होत नाही. सत्य तू विठ्ठला तो क्षीणही होत नाही, वाढतही नाही, कमी नाही, जसा तसा राहतो. आणि ह्यावरती सगळी धर्मसंस्था आमच्या आर्य सनातन वैदिक धर्माची उभारलेली आहे. म्हणून आर्य सनातन वैदिक धर्माचा कधीही नाश संभवत नाही. तो फिक्का होईल, लोकांच्या आचरणामुळे हळूहळू क्षीण होईल, पण धर्मसंस्थापना म्हटलं आहे, स्थापना नाही. धर्माची बिघडलेली घडी दुरुस्त करण्याकरता भगवान येतात. धर्माची घडीच नाही असं होत नाही, कारण सत्याचा पाद आहे. ऋषी मुनी आचार्य कोणी ना कोणी तप करीत असतात, तो कधीही नष्ट होऊ शकत नाही. आणि धर्माच्या सत्य नावाच्या पायावरती ही सगळी सृष्टी 3 जरी लंगडे झाले, 3 पाय जरी अधू झाले, तरी एका पायाच्या अधिष्ठानावरती ही सगळी सृष्टी व्यवहार करीत असते. सत्यपादाचं हे महत्त्व आहे. म्हणून या ठिकाणी भगवंतांचं हे नावच सत्य असं आलेलं आहे. आपण बघा, आर्य सनातन वैदिक धर्म जसा आहे तसा आहे. आर्य सनातन वैदिक धर्म सनातन आहे ना, जुना आहे, प्राचीन आहे, विराट आहे, पुराण आहे. त्यानंतर कितीतरी पंथ आणि धर्म आले. असं म्हणतात जवळपास 1600-1700 नवीन धर्मांच्या निर्मिती होत गेल्या, कोणी कोणी करत गेले, सगळे धुळीला मिळाले. जगाचा इतिहास सांगतो की अनेक धर्म आले, धर्माच्या व्यवस्था आल्या, धर्मोपदेशक आले, पण काळाच्या ओघामध्ये त्या टिकल्या नाही, चालले गेले. कारण अधिष्ठान सत्य वस्तूचं तिथे नाही आहे. सत्याचा पाद किंवा सत्याचा पाय असलेला आर्य सनातन वैदिक धर्म मात्र जसाच्या तसा टिकून आहे. त्याच्यावर आक्रमण झाले, तो क्षीण झाला. लोकांच्या आचरणानेच तो क्षीण झाला, परकीयांच्या आक्रमणाने त्याच्यात शिथिलता आली, पण तो कधी नष्ट झाला नाही, कोणी नष्ट करू शकणारही नाही. आर्य सनातन वैदिक धर्माचा पाया, मूलाधार सत्य 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 आहे. 4ही पाय त्याचे आहेत, पण 3 पाय हळूहळू काळाच्या ओघात सैल होतात, ढिले पडतात, लंगडे होतात. जसं परीक्षितीचा आणि आत्ता आपण वृषभरूपी धर्माचं निरूपण थोडंसं ऐकलं आपण, त्यात तो विस्ताराने आपण सुज्ञ आहात, तो संवाद विस्ताराने वाचावा. वृषभरूपी धर्म आणि राजा परीक्षिती यांचा पहिल्या स्कंदात जो संवाद येतो ना, तो जर विस्ताराने आपण ऐकला तर सत्य नावाच्या भगवंतांचं काय महात्म्य आहे हे उदाहरण म्हणून फक्त आपल्याला बोललो. असं अनेक ग्रंथांमध्ये अनेक प्रसंगी सत्यवस्तूबद्दल बोलल्या गेलेलं आहे. तसंच ते श्री विष्णू सहस्त्रनामाच्या या 23व्या श्लोकात 3 क्रमांकाचं नाव गुरुर्गुरुतमो धाम सत्य, 4 क्रमांकाचं नाव पाहिलं. पुढचं 5 क्रमांकाचं नाव आहे सत्य पराक्रमः. सत्यवरतीच आधारित नाव आहे, ज्याचा पराक्रम सत्य आहे. म्हणजे तो कधी पराभूतच होत नाही. त्याचं एक नाव विजयसुद्धा येतं नाही, पुढे येणारं विजय नाव. किंवा श्रीमद भगवद्गीतेच्या अंतिम श्लोकात कृष्णांचं वर्णन काय येतं आहे, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजयो. इतका पराक्रमी आहे की कधीही त्याचा पराभव शक्यच नाही, आणि त्याचा पराक्रम कधी व्यर्थ जात नाही. तो पराक्रम करतो तो व्यर्थ जात नाही. अत्यंत पराक्रमी, प्रत्यक्ष ईश्वर अवताराशी विषय असलेले नाव आहे, ईश्वरवाचक नाव आहे सत्य पराक्रम. कारण सत्य पराक्रम हे काही निर्गुण निराकाराला उद्देशून म्हटलेलं नाव महर्षी व्यासांनी किंवा भीष्मांनी म्हटलेलं नाही आहे. हे ईश्वरवाचकच नाव आहे. कारण सत्य आणि पराक्रम शब्द आल्यानंतर सत्यवस्तू निर्गुण निराकार विषयक आहे, पण हे नाव मात्र सत्य पराक्रम शब्द आला. काही विशेषण सद्वस्तूला ब्रह्मवस्तूला लावल्या गेलं ना की तो ईश्वर असतं असं समजावं. आणि म्हणूनच अगदी सुरुवातीच्या आपण निरूपणांमध्ये चत्वारदेव निरूपण पहिल्या प्रस्तावनारूप प्रवचनात समजून घेतलं आहे. ते नेहमी लक्षात ठेवायचं आहे आपण की हे ईश्वरवाचक नाव आहे की निर्गुण निराकारवाचक नाव आहे की अवतारवाचक नाव आहे की प्रतिमावाचक नाव आहे की क्रियाविशेषण आहे की विशेषण आहे की अवतारातल्या लीलेचं एखादं कथन आहे. असं त्या अर्थाने तो अर्थ आपण लावून घ्यायचा. सत्य पराक्रम ईश्वरवाचक आहे. ईश्वराचा पराक्रम नेहमी सत्य असतो. अमोघ नाव येऊन गेलं ना, आपण ऐकलं आहे ना याच्या आधी, अमोघ, की ज्याचा पराक्रम कधीही व्यर्थ जात नाही.
धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. श्रीमद भागवताचा आधार घेऊ पुन्हा आपण एक दृष्टांत म्हणून कथा. इंद्राकडे चोरी झाली कथा मोठी आहे, विस्ताराने भौमासुराची कथा आहे. इतकी विस्ताराने नाही बोलायची आपल्याला. पण इंद्राने सांगितलं की नारायणा तू अवतार घेऊन आहेस तर मी कशाला भौमासुरावर आक्रमण करू. प्राग्ज्योतिषपूरचा तो सम्राट आहे, दुष्ट आहे. 16,100 कन्या त्यांनी डांबून ठेवल्या आहेत. भगवंतांना माहीत होतं आहे. पण त्याच्या निमित्ताने त्याच्या आईच्या कानातली कुंडलं शोधण्याच्या निमित्ताने भगवंतांनी पाक ज्योतिषपूरवर आक्रमण केलं. पराक्रम खूप केला. हा पराक्रम भगवंतांनी का केला आणि त्याचा पराक्रम व्यर्थ जातही नाही. त्याने भौमासुराचा जो सेनापती मूर त्याचाही वध केला, भौमासुराचा वध केला. पराक्रमी. आणि ह्या सर्व पराक्रमाच्या मागे भगवंतांचे 2 उद्देश आहेत. कधीही व्यर्थ जाणार नाही. त्याला इंद्राचं काम तर करायचंच आहे. इंद्राची आई अदिती, तिची कुंडलं चोरीला गेली, ती द्यायची आहेत परत मिळवून. आणि त्याचबरोबर भगवंतांना 16,000 निष्पाप मुलींना कैदेतून सोडवायचं आहे, ज्या त्यांनी डांबून ठेवल्या होत्या. आणि त्यांचा तो मेध म्हणजे यज्ञ करणार, नरमेध करणार होता. त्या सर्वांना भगवंतांनी सोडवलं तर सोडवलंच. पण माहिती आहे सगळ्यांना कथा, काही विस्ताराने बोलायचं कारण नाही. भगवंतांनी त्यांना आपलं नाव दिलं. त्या 16,100 मुलींशी भगवंतांनी द्वारिकेत गेल्यानंतर पाणीग्रहण विवाह त्यांना आपलं नाव दिलं आहे. आणि पराक्रम केला. तो खूप पराक्रमी आहे बरं का. नरकासूर सामान्य नाही. भौमासूर भूमिदेवीचा पुत्र आहे. त्याची 2 नाव आहेत, भौमासूर किंवा नरकासूर. पराक्रम केला, त्याला मारलंय, ती नगरी जिंकली, त्या मुलींना सोडवलं. इंद्राच्या इथे जाऊन त्याचे कुंडला आईची देऊन दिली. केवढा पराक्रमी. याचा पराक्रम अमोघ आहे पण व्यर्थ जात नाही. प्रत्येक भगवंतांच्या लीलेमध्ये त्यांचा पराक्रम जेव्हा येतो तो व्यर्थ जात नाही. त्या 16,100 मुलींना सोडवणं, इंद्राच्या वस्तू परत देणं. आणि खरं म्हणजे या कथेच्या निमित्ताने पुढे असा उल्लेख आलेला आहे की स्वर्गाचा वृक्ष जो कल्पवृक्ष पारिजातक या कथेच्या निमित्ताने या पृथ्वीवरती आला. केवढा पराक्रम आहे. 3-4 पराक्रम एकाच कथेत आपल्याला ऐकायला मिळतात. असा पराक्रमी परमात्मा आहे, सत्य पराक्रमी. एकदा त्यांनी मनात संकल्प केला की मला हे करणीय आहे आणि ते झाल्याशिवाय राहणारच नाही. कधीही पराभूतही होत नाही आणि त्याचं काम यशस्वी झाल्याशिवाय होत नाही. अत्यंत पराक्रमी. सत्य त्याचं नाव आहे. सत्य पराक्रम. त्याचा परिक्रम कधीही अन्यथा किंवा मिथ्या होत नाही. म्हणून सत्य पराक्रमी त्याचं एक नाव व्यासांनी 5 क्रमांकाचं ह्या श्लोकामध्ये दिलेलं आहे. श्रोते, 6 क्रमांकाचं नाव, 6 आणि 7 ही नावं एकत्र अभ्यास करावा लागेल आपल्याला. थोडी गमतीदार आहे. एकदम मी नवखे म्हणत नाही, पण थोडासा विचार केल्याशिवाय नावांचा उलगडा होत नाही. कारण दोन्ही परस्पर विरोधी नावं आहेत, परस्पर विरोधी अर्थ असलेली नावं आहेत. निमिष, अनिमिष. त्याचं एक नाव निमिषही आहे आणि एक नाव अनिमिषही आहे. असं गंमत वाटते खरं म्हणजे की निमिषही तोच, अनिमिषही तोच. मग आचार्यांच्या भाष्याचा आधार घेतल्याशिवाय याचा उलगडा होत नाही. जशी एकनाथ महाराजांच्या अभंगामध्ये कूट अभंग येतात खूप, नाही त्याचा उलगडा होत. संतांना शरण गेल्याशिवाय किंवा आचार्यांना किंवा सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय आणि सद्गुरूंनी ते अर्थ आपल्याला समजावून सांगितल्याशिवाय, नाथांच्या घरची उलटी खून वगैरे असे अभंग पुष्कळ आहेत. ते कूट अभंग जे असतात, कूटचिन्ह जी असतात, ती सद्गुरू कृपेशिवाय, संत कृपेशिवाय नाही कळत लवकर. हे त्यातलंच एक कूट प्रकरणासारखंच आहे. 2 नावं भगवंतांची क्रमाने येतात या श्लोकातली, 6 आणि 7 नंबरची. निमिषः, अनिमिषः. निमिषो निमिषच पुढे स्रग्वी. आधी निमिष आणि अनिमिष आपण एकत्र अर्थ पाहू. निमिष म्हणजे एक क्षणभरही योगनिद्रेत गढून गेल्यामुळे त्याचे डोळे अखंड मिटलेले असतात, कधीच उघडत नाही. हा पहिला अर्थ. योगनिद्रा, योग्यांची अशी एक मुद्रा आहे, अनेक योग्यांची असते की त्यांची दृष्टी नासिकाग्र असते. ते कधी सृष्टीतल्या कोणत्याही पदार्थाकडे ध्यानावस्थेत असताना पाहतच नाही. चिंतनात, ध्यानात, जपात असताना आमचे पूज्य सद्गुरू प्रल्हाद महाराज नासिकाग्र दृष्टी होती, योग्यांची दृष्टी होती. ते सहसा कोणाकडे दृष्टिभेट करायचेच नाही. अखंड नासिकाग्र वृत्ती, नामस्मरणात मग्न, ही योग्यांची दृष्टी मानली आहे.
आणि ह्यामध्ये डोळे बंद असतात असे वाटतात आपल्याला, मिटल्यासारखे. मिटलेले डोळे जेव्हा असतात त्याला निमिष म्हणतात. भगवंतांच्या योगनिद्रेविषयीचं वर्णन करणारा हे नाव आहे भगवंतांचं. आणि हे ईश्वर भूमिकेतलंच आहे. निर्गुण निराकाराला निमिषही नाही, अनिमिषही नाही. हे सुद्धा ईश्वरवाचक नाव आहे. निमिषहा म्हणजे ध्यान साधनेमध्ये, योगनिद्रेमध्ये अखंड घडून गेल्यामुळे ज्याचे डोळे अखंड मिटलेले असतात, हे पहिलं नाव. मग आता डोळे मिटलेले असलेलं एक नाव झालं अनिमिषहा, की ज्याचे डोळे कधीही मिटलेले नसतात. आलं की नाही विरुद्ध नाव. आता हे नाव ईश्वराविषयीच आहे. पण ईश्वर जेव्हा योगनिद्रेतून बाहेर येऊन सृजनाची वेळ येते, प्रलयकाळी मागच्या कल्पांताच्या वेळेस सगळी सृष्टी त्यात सामावल्या गेली. मग सृष्टीतल्या अनंत जीवांच्या वासनांचे पुंज जेव्हा त्याच्या हृदयाकाशामध्ये असे हालचाल करायला लागतात, वळवळ करायला लागतात, की आता फलोन्मुखता आली आहे, आम्हाला देह मिळाले पाहिजे आणि देह आणि भोगण्याकरता भोगसामग्री आली पाहिजे, हे जेव्हा भगवंतांना जाणवायला लागतं, तेव्हा मग भगवंतांना सृष्टीरचना करावी लागते. आणि सृष्टीरचना करताना ती ब्रह्मदेवाकडे जरी करून घेतली तर मग डोळे बंद ठेवून कसं चालेल? कारण ज्या त्या जीवाच्या कर्मविपाक सिद्धांताप्रमाणे असलेल्या वासनांचे पुंज भोगण्याकरता त्याला द्यायचे आहेत, की हे घे आणि तू भोग. आणि त्याचबरोबर जर मनुष्य देहात तो असेल, कारण चेतन जीवांमध्ये मनुष्य देह मिळू शकतो, प्राण्याचा पशुपक्ष्यांना मिळू शकतो. मनुष्याचा देह असेल तर कर्मवासनांच्या पुंजांबरोबर क्रियमान स्वातंत्र्य, आणि पशूंचाच असेल, पक्ष्यांचाच असेल तर तिथे क्रियमान स्वातंत्र्य नाही, फक्त ते भोगून संपवायचं. तर तेवढा देह भोगून आहार, निद्रा, भयमैथुनंच यांनी संपवायचा, क्रियमान स्वातंत्र्य नाही. पण हे करण्यासाठी पशु योनी असो, पक्ष्यांची योनी असो, मनुष्याची योनी मिळो, हे करताना काही साक्षीत्व भाव ठेवून सतत पाहावं लागेल ना. आणि त्यामुळे अनिमिष, ज्याला एक सेकंदही डोळे मिटताच येत नाही, असा जो आहे तो अनिमिष. निमिषो निमिषस्रग्वी. आणि हे सर्व करून घेताना, अनिमिषामध्ये करून घेताना हे सगळं तो कालपुरुषाकडून करून घेतो. म्हणून भगवान गीतेत म्हणाले, कालोस्मी, मी काल मीच आहे, मीच काल आहे, म्हणून मी कालपुरुषाकडून हे सगळं करून घेत असतो नेहमी. मला डोळे बंद ठेवून कसं चालेल? आणि म्हणून निमिषो निमिषस एकत्र केलेलं आहे नाव. दोन वेगळी नावं आहेत. म्हणजे आचार्यांनी भाष्यात म्हणा किंवा क्रमांक देताना यांनी वेगळे नावं दिली आहेत. 6 आणि 7 क्रमांकाची नावं आहेत. निमिषो निमिषस स्रग्वी, डोळे बंद अखंड ठेवणारा आणि डोळे कधीही बंद न ठेवणारा. आपण दोन्ही अर्थ थोडक्यामध्ये समजून घ्यायचा प्रयत्न केला. योगनिद्रेमध्ये असताना अखंड डोळे बंद करून असलेला, जेव्हा सृष्टीचा लय झालेला आहे, कल्पांत झालेला आहे, पण सृजनाची वेळ यायची आहे, असा मधला जो एक प्रचंड मोठा काळ आहे. याची चर्चा भागवतामध्ये आहे, किती मोठा काळ आहे. युगानुयुग जातात आणि त्याच्या निमिष हा काल अनिमिषापेक्षा कितीतरी जास्त आहे. शांत तो शेषशाही पाहुरलेला, काही चल बिचल नाही, हालचाल नाही, काही नाही. डोळे उघडायचं कारणच नाही, कारण सृष्टीच नाही. त्याला कोणाकडे पाहायची गरज नाही, कोणाचा उदरनिर्वाह करायची गरज नाही, कोणाचा संहारही करायची गरज नाही. उत्पत्ती, स्थिती, लय तिन्हीही करण्याच्या भूमिकेची सध्या गरज नाही, कारण नाहीच आहे सृष्टी. सृष्टी उत्पत्तीनंतर मग पालन आणि संहार येईल ना, ते नाहीच. ती क्या देखणं आहे, पाहायचंच नाही आहे. आणि अखंड डोळे मिटलेला निमिषो अनिमिषा, मग सृष्टी सृजनानंतर अनिमिष, हे असं या पद्धतीने अर्थ आचार्यांनी मांडले आहेत. म्हणजे प्रलय काळानंतर पुढच्या सृजनापर्यंत जी व्यवस्था आहे त्यामध्ये निमिष आहे तो, आणि एकदा सृजनाला प्रारंभ झाला तर पुन्हा संहारापर्यंत भगवंत अखंड अनिमिष आहे. निमिषो निमिषस स्रग्वी, पुढचं नाव स्रग्वी असं आहे. स्रग्वी असं शब्दाचा अर्थ शब्दशः पाहिला तर गळ्यात धारण करण्याची माळ असा अर्थ होतो. आणि भगवंतांच्या गळ्यामध्ये कोणती माळ आहे? वैजयंती माळ आहे. आपण पुष्कळ ठिकाणी वर्णन ऐकले असतील. वैजयंती माळ आहे, कधीही न सुकणारी माळ आहे. आणि थोडासा भगवंतांच्या तत्त्वज्ञानाच्या अंगाने विचार जर केला तर ही भगवंतांच्या गळ्यात जी वैजयंती माळ आहे, ही
पंचभूतांची माला आहे, पण पंचतन्मात्र भूत म्हणजे सूक्ष्म महाभूतांची आहे. मग सूक्ष्म महाभूतांची माळ गळ्यात घालून पुढे त्यांचं पंचीकरण होतं. म्हणजे एकेका भूतामध्ये उरलेले 4 भूतांचं मिश्रण होतं, त्यांचं पर्सेंटेज वगैरे ठरलेलं आहे आणि स्थूल महाभूतं निर्माण होतात. आधी सूक्ष्म पंचमहाभूत, मग पंचीकरण आणि मग स्थूल पंचमहाभूत. आधी सूक्ष्म पंचमहाभूत, पंचीकरण आणि स्थूल पंचमहाभूत असा हा क्रम आहे सृष्टी विकासाचा. मग अद्भुत, मग प्रकृती, मग त्रिगुण, मग गुणमाया इत्यादी इत्यादी अशी पुढे सृष्टी रचना होते. पण भगवंतांनी गळ्यात जी माळ घातली आहे, वैजयंती माळ, तिच्या अनुषंगाने स्रग्वी हे नाव आहे. ती मात्र सूक्ष्म पंचमहाभूतांची पंचतन्मात्र होण्याच्या आधीची अशी माळ आहे. पंचमहाभूतांची माळ ती वैजयंती माळ कधी न सुकणारी. पण हे पंचमहाभूत जे सूक्ष्म होते हे पंचकरणाच्या आधी हे एकमेकात मिसळलेले नव्हते. ते सगळ्या सृष्टी इतरत्र भटकत होते. पण पंचीकरणानंतर त्यांचं एकमेकात मिश्रण झाल्यानंतर ते एकत्र येऊन संघटित झाल्यामुळे संघटित झाले की शक्ती निर्माण होते. एकटे एकटे आहे, शक्ती निर्माण होत नाही. आणि त्यामुळे शक्ती निर्माण झाल्यानंतर मग सृजनाची सृष्टीची व्यवस्था आहे. पण भगवंतांच्या गळ्यात जी वैजयंती माळ आहे ती पंचतन्मात्रक पंचमहाभूतांची असं वर्णन आचार्यांनी केलेलं आहे. कारण भगवान सृष्टी निर्माण करून थांबत नाही. तत्सृष्ट्वा तदनु प्राविशत अशी श्रुती आहे तैत्तिरीय उपनिषदाची. त्यात प्रवेश करणार आहे पंचमहाभूतांच्या द्वारे. म्हणून भगवंतांचं हे नाव स्रग्वी. अगदी सोप्या अर्थाने भगवंतांच्या गळ्यात असलेली वैजयंती माळ, ती माळा घातली आहे, पण असा माला धारण करणारा जो आहे त्याचं नाव स्रग्वी. कारण वैजयंती माळ अन्य कोणत्याही देवाच्या गळ्यात नाही. ती रामाच्या गळ्यात नाही, ती कृष्णाच्या गळ्यात आहे. कृष्णस्तु स्वयं भगवान स्वयं म्हटलं. एते चांशकला सर्वान कृष्णस्तु भगवान स्वयं, तर तिथे आहे. पण इतर वामन अवतार आहे, नरसिंह अवतार आहे, इथे वैजयंती माळ नाही आहे. वैजयंती माळ ही विष्णूंचं वैशिष्ट्य आहे आणि ती फक्त अखंड धारण ते करतात. म्हणून भगवंतांचं एक नाव अखंड वैजयंती माळ धारण करणारा, म्हणून त्यांचं एक नावच भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला सांगताना स्रग्वी असं म्हटलं आहे. ह्याप्रमाणे या श्लोकातले आपण 8 नावांचा अर्थ आत्तापर्यंत पाहिला. गुरुर्गुरुतमो धाम, सत्य सत्य पराक्रम, निमिषो निमिष स्रग्वी. आता शेवटचं नाव आहे वाचस्पती उदारधीही. वाचस्पती उदारधीही असं नाव आहे. वाचस्पतीही उदारधीही असं हे एकच नाव आहे. वाचस्पती वाणी, वाणीचा स्वामी त्याला वाचस्पती म्हणतात. आपल्या इथे पुष्कळांना विद्या वाचस्पती म्हणतात, की अत्यंत विद्येने संपन्न आहे, ज्याची वाणी अमोघ आहे, तेजस्वी आहे, प्रभावी आहे, त्याला विद्या वाचस्पती अशी वगैरे उपाधी किंवा विशेषणं व्यवहारात लागायची पद्धत आहे. भगवंतांना वाचस्पती उदारधीही, वाचस्पतीही उदारधीही असं विशेषण का लावलं किंवा असं का म्हटलं वेदव्यासांनी किंवा भीष्माचार्यांनी? कारण सगळ्या प्रकारच्या विषयांचं यथार्थ ज्ञान, सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृती ज्ञानमपोहनंच वेदैश्च सर्वैर अहमेव वेद्यो वेदांतकृत वेद विदेव चाहं वेदवित एवं अहम चाहं. मीच वेदवित आहे, सर्व विद्यांचा आगार भांडार, स्वामी, विद्यांचा निर्माता, ज्ञानघन. आत्ता पहिलं नाव, या श्लोकातलं पहिलं नाव आपण गुरुर्गुरुतमो धाम म्हटलं ना, गुरुच म्हटलं, मग काय सर्व विद्यांचा ज्ञाता. म्हणून वाचस्पती हृदयारधीही सर्व विषयांचं यथार्थ ज्ञान ज्याच्याजवळ आहे इतकं करून ते ज्ञान इतरांना देण्यामध्ये अत्यंत उदार आहे, म्हणून त्याचं नाव वाचस्पती हृदयारधीही. पहिल्या नावाच्या अंतर्गत थोडासा याचा उल्लेख झालेला आहे, पण तो वाचस्पती असूनही तो अत्यंत उदार आहे. इतरांना देण्यामध्ये देवदयाळ देवदयाळ तुकोबा म्हणतात, कंजूसी नाही करत. म्हणजे भक्तांची एखादी भक्ती साधना ज्ञानसाधना परिपूर्ण झाल्यानंतर ज्ञानलालसेच्या अंगाने एखादीने जर साधना केली असेल, प्रवास केला असेल, तर भगवान असा कंजूसपणा करत नाही की माझ्याजवळ तर सगळं ज्ञान आहे, मी तुला नाही देत, असं नाही करत. ज्ञानाचा कुरुठा आहे, पण त्याचबरोबर तो कृपेचाही कुरुठा आहे ना.
तो कृपेचा वर्षाव करणार आहे. उदार धीही, अत्यंत उदार अंतःकरण भगवंतांचं आहे. उदार धीही, उदार बुद्धीचा देतो. पण त्यासाठी भक्ताला किंवा साधक शिष्याला जीवाला तेवढी साधना करावी लागते. कुठपर्यंत करावी लागते की झाले साधनाचे फळ म्हणण्याची वेळ येईपर्यंत, की झालंय सगळं आता. ऐसा कीजे की जगन्नाथा आभारू पडे शिरा, माऊलींची ज्ञानेश्वरी ती ओवी आहे की अशी काही साधना करावी की त्या देवाला सुद्धा वाटावं की आपण गेलो पाहिजे. आता तो सर्व विद्यांचा स्वामी आहे, ज्ञानाचा आहे. त्याने ध्रुवाला का दिलं सगळं? हो, 5 वर्षाच्या ध्रुवानी काय तपश्चर्या केली नारदांच्या आशीर्वादाने. मधुबनामध्ये कथा भागवतात येते, आपल्याला माहिती आहे विस्ताराने. पण तिथे भगवंतांनी त्याला नुसतं दिलंच नाही, त्याला ज्ञान देतात असं नाही, त्याला जागा आढळपदे दिलं, ज्ञानी केलं. त्याचं सगळं अंधार दूर झाला. 5व्या वर्षी उदारधी ही 5व्या वर्षाची की हा 5च वर्षाचा आहे, याला सगळं ज्ञान आढळपद देऊन काय करायचं आहे. कारण भक्तीच तशी केली आहे, त्या दर्जाची केली आहे. प्रल्हादाने त्या दर्जाची केली आहे. ही तर मानव योनीतली उदाहरणं आहेत भागवतातली. इतका उदार परमात्मा आहे. वाचस्पती हृदारदी हे त्याच्या वाचस्पती गुणामुळे, ज्ञानाच्या साठ्यामुळे तो जे अज्ञानी जीव आहे त्यांचं अज्ञान सहज घालवू शकतो. फक्त मनुष्ययोनीतल्या जीवांचा सुद्धा विचार नाही, अपवादाने का असेना. पशूंच्या बद्दलच्याही अशा कथा पुराण ग्रंथांमध्ये येतात. आपल्याला कदाचित ऐकूनही माहिती असेल, अनेक वेळा ज्यांनी भागवत ऐकलं असेल आपल्याला माहिती असेल. 8व्या स्कंदामध्ये गजेंद्राची कथा येते. विस्ताराने नाही पाहायची आपल्याला, पण भगवंतांनी गजेंद्राचं संकट दूर केल्यानंतर, नकराचा शिरच्छेद केल्यानंतर गजेंद्राच्या पाठीवरून फक्त हात फिरवला. वाचस्पती हृदारधी ही, उदार किती उदार, उदाहरण पाहतोय आपण. आणि व्यासमहर्षींनी सुंदर श्लोक लिहिला. गजेंद्रो भगवत स्पर्शात विमुक्तो ज्ञानबंधनात, विमुक्त हा अज्ञानबंधनात. त्याला ज्ञानरूपता दिली. पशुयोनीत आहे, गजयोनीत आहे, पण पूर्वजन्मीचा पांड्यवंशीय राजा इंद्रद्युम्न नावाचं खूप साधना केली आहे, ती वाया नाही गेली. शुचिनाम श्रीमतां ग्रहेप्रमाणे खूप चांगल्या ठिकाणी जन्माला आला. भगवत स्पर्श झाला. साधना मागच्या जन्माची पूर्ण झाली, इथे भगवत स्पर्श झाला, भगवत दीक्षा मिळाली. गजेंद्रो भगवत स्पर्शात विमुक्तो ज्ञानबंधनात प्राप्तो चतुर्भुज रूपम. पीतवासा चतुर्भुजा असा श्लोक आहे. याचा अर्थ त्याला स्वरूपता मुक्ती दिली हो भगवंतांनी. किती उदार. वास्तविक पशुदेही नाही गती, पशुदेही नाही गती असं समर्थ बोलतात. पण अपवादात्मक पशुयोनीमध्ये भगवान उद्धार करतात. भगवंतांनी कितीतरी पशुयोनीतल्या जीवांचा उद्धार, जटायूची कथा आहे रामचरित्रात. जटायूचा उद्धार झाला. इथे आता गजेंद्राचा उद्धार झाला. आहे अपवादात्मक कथा. कोणत्या अपवादात्मक? पूर्वजन्मामध्ये ज्यांनी साधना पराकोटीची केलेली आहे, खूप केलेली आहे, थोडंसं शेष आहे. भगवत स्पर्शाने गजेंद्र भगवत स्पर्शात विमुक्त ज्ञानबंधनात, तिथे सुद्धा भगवंतांनी अत्यंत उदारतेने वाचस्पती, सर्व ज्ञानांचा कुरुठा, अज्ञान घालवू शकणारा, अज्ञान तिमिरांधस्य श्लोक म्हटलं मग असे. ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येव तस्मै श्री गुरवे नमः. गुरुगीते श्लोक. ज्ञानाचा साठाच. आणि त्यामुळे भगवंतांचं हे सामर्थ्य आहे. वाचस्पती हृदारधीही हे भगवंतांचं एक नाव या श्लोकामधलं क्रमाने 9 क्रमांकाचं आपण पाहिलं. श्रोते हो, ह्याप्रमाणे मालिकेतल्या आजच्या आपल्या भागामध्ये आपण श्री विष्णू सहस्रनाम 23व्या श्लोकाचा क्रमाने विचार केला. गुरुर्गुरुतमो धाम सत्य सत्य पराक्रमः निमिषो निमिषस्रग्वी वाचस्पतिरुदारधीही. 9 नावं याच्यात जी आहेत त्या नावांचं आपण क्रमाक्रमाने सार रूपाने काही चिंतन करण्याचा प्रयत्न केला. उद्देश आपला एकच आहे की जेणेकरून विष्णू सहस्रनाम जे नियमाने म्हणतात, म्हणावं सर्वांनी. त्यांना हे म्हणत असताना पुढे त्या त्या नामाचा जर अर्थ नेमका जो आचार्यांनी सांगितला तो जर कळत गेला तर फार आनंद होत असतो. चांगलं वाटतं की अरे बापरे, असं नाव आहे का विष्णूंचं, असा अर्थ आहे का. आणि तो अर्थ जर खरोखर तसा म्हणताना होत गेला, बोध होत गेला, तर एक वेगळा अनुभूती येते की सर्वांना यावी.
ही एक कामना या ठिकाणी व्यक्त करतो आणि आजचं झालेलं निरूपण भगवान श्रीकृष्ण आणि सद्गुरुनाथ महाराज यांच्या चरणी समर्पण करतो. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रह्लाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.